नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सकारात्मक प्रयत्नांना मिळाले यश। राज्य पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी यांना मिळाली निवडणूक आयोगाकडून भत्त्यात वाढ। प्रयत्नांना यश, निवडणुकीत मध्ये पोलिसांना 2000 रुपये भत्ता देण्यात आला। देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्य निवडणूक आयोग तुमचे खूप खूप आभार। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रयत्नांना यश आले। मागील होऊ गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पोलिसांना 500 रुपये भत्ता देऊन अपमानित केलं गेलं होतं। यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने 27 जानेवारी 2026 रोजी निवडणूक आयोग यांच्या कार्यालयावर असंख्य युवक घेऊन गुलाबाचे फूल देऊन त्यांना पोलिसांच्या केलेल्या अपमानाबद्दल जाणीव करून दिली। त्यावर तात्काळ निवडणूक आयोगाने आता राज्यात चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये पोलिसांना प्रत्येकी 2000 रुपये भत्ता दिला। याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो। पोलिसांच्या सक्षम सेवेबद्दल त्यांच्यावरील न्याय हक्कासाठी लढत राहणार असे परखड मत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष श्री राहुल दुबाले यांनी व्यक्त केले। पोलिसांच्या आणि पोलीस कुटुंबातील अडीअडचणींच्या प्रश्नांसाठी नेहमीच सज्ज राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी उमाकांत पानसरे, उरण। मी आभार मानतो निवडणूक आयोगाचे। आज इतिहास रचलाय। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केलेल्या विनंतीला आज यश आलंय। प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांना 2000 रुपये आज निवडणुकीदरम्यान भत्ता दिला गेलाय। मी खरंच शब्दात मला तुमचे आभार मानता येणार नाहीत माननीय निवडणूक आयोग। आपण खरंच आज पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान वाढवलाय, यांना न्याय दिलाय। या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांच्यासोबत मी 27 जानेवारीला भेटून हे पत्र दिलं होतं की सर, या निवडणुकीमध्ये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये भत्ता द्यावा। मागच्या निवडणुकीमध्ये 300 आणि 500 रुपये देऊन पोलिसांची अवहेलना झाली होती, पण यावेळेस तुम्ही 2000 रुपये देऊन पोलिसांचा सन्मान केलाय। भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणखीन तो भत्ता वाढवून त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवताल ही माझी अपेक्षा आहे। मी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे खरंच मनापासून आभार मानतो। आणि या लढ्याला मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक पत्रकार बांधव, न्यायिक दृष्टिकोनातून आणि अनऑफिशियल मदत करणाऱ्या सर्वांचे मी खरंच आभार मानतो। हा लढा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा शेवटच्या श्वासापर्यंत पोलिसांसाठी लढत राहील। धन्यवाद। मी राहुल अर्जुनराव दुबाले, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना।